नमस्कार. आज युनिव्हर्सचा तुमच्यासाठी काय संदेश आहे, हे आज आपण एका छोट्याशा टॅरोट कार्ड रीडिंगमधून पुन्हा बघणार आहोत. तर आज तुम्ही 3 नंबर्सपैकी कोणताही एक नंबर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये धरायचा आहे, की जेणेकरून तो नंबर तुम्हाला रेझोनेट होतोय का? आपण 3 नंबर्सचे आज बघणार आहोत. तर कोणताही एक नंबर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये धरून ठेवायचा आहे आणि त्या नंबरचे रीडिंग तुम्ही बघायचे आहे. तुम्हाला रेझोनेट होतंय की नाही ते. तर एक थोडा वेळ आपण थोडंसं पॉझिटिव्हिटी घेऊया, डीप ब्रीथिंग करूया आणि मग त्यानंतर तुम्ही कोणताही एक नंबर त्या वेळामध्ये डोक्यात ठेवू शकता आणि पुढचं रीडिंग बघू शकता. मोठा श्वास घ्यायचा आहे. तुम्ही नमस्कार करून बसू शकता, डोळे मिटून बसू शकता. जिथे आहे तिथे थोडंसं शांत बसून डीप ब्रीदिंग करा आणि तुमच्या माइंडमध्ये जो पण नंबर येत आहे तो तुम्ही माइंडमध्ये धरून ठेवा. तुम्ही एक नंबर सिलेक्ट केला असेल तर आता आपण त्या नंबरचं रीडिंग बघूया. नमस्कार. ज्यांनी एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, ज्यांनी ग्रुप 1 सिलेक्ट केलेला आहे, त्यांच्यासाठी इथे ज्या एनर्जीज आलेल्या आहेत त्या आधी मी सांगते तुम्हाला, की तुमचा स्वभाव असा आहे की तुम्हाला सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायला फार आवडतं. पण होतंय कसं यामध्ये, की सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतल्यामुळे ते थोडंसं जबाबदाऱ्यांचं इतकं ओझं झालंय, की त्या आता झेपत नाहीयेत वगैरे असं पण वाटत आहे. आणि मग त्या पार पाडण्याच्या याच्यामध्ये आपण कधी-कधी डॉन्की वर्क करतो. म्हणजे त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. पण उगाचच त्या जबाबदाऱ्या डोक्यावर घेणं आणि तसंच ते पुढे जाणं, रडत-खडत वगैरे हे अशा एनर्जीज इथे आलेल्या आहेत. पण या बाबतीमध्ये तुम्हाला थोडंसं तुमच्या इंट्युशन्सवर काम करण्याची गरज आहे. तुम्हाला इंट्युशन्स येतात, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. ह्या सगळ्या ज्या अननेसेसरी बर्डन्स आहेत किंवा नको असलेल्या जबाबदाऱ्या आहेत, जिथे डॉन्की वर्क होते असं वाटतं आहे, त्या कमी करणे किंवा त्या ज्याच्या जबाबदाऱ्या असतील त्याच्यावर त्या सोपवणे, टाकणे, प्रत्येकाला प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी देणे आणि त्यातून थोडंसं फ्री होणे, ह्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. आणि तुम्हाला हे कळत आहे, इंट्युशन्स येतात, की मी हे उगाचच डोक्यावर घेतलंय किंवा उगाचच करत आहे. पण त्यातून बाहेर पडण्याच्या वेळेला त्या गोष्टी वर्क होत नाही आहेत. कारण स्वभावच असा असेल किंवा एक अपब्रिंगिंग जी असते, की हे सगळं मीच केलं पाहिजे किंवा माझ्याच जबाबदाऱ्या आहेत वगैरे, किंवा मी जर हे सगळं केलं तर मग पुढच्या गोष्टी सगळ्या छान होतील, सॉल्व्ह होतील, हे असं थोडंसं वाटत आहे. पण जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी छान होत नाहीत असं दिसतं, तेव्हा मग ते बर्डन येतं. मग त्यापेक्षा आधीच ह्या गोष्टींचा विचार करून जेवढ्या जबाबदाऱ्या तुम्हाला झेपतायत तेवढ्याच घेणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे होतंय कसं, की तुमची मेंटल हेल्थ डिस्टर्ब होते, की ज्या जबाबदाऱ्यांपासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे किंवा जे अननेसेसरी बर्डन्स आहेत, की त्या तुमच्या नाहीच आहेत. प्रत्येकजण आपापल्या गोष्टी करू शकतात, पण तरीही एक स्वभाव असतो, त्याच्यामुळे त्या गोष्टी स्वतः केल्या जातात, की इथे मी गेलं पाहिजे, हे मी केलं पाहिजे, तरच ते छान होईल वगैरे. तर असाही स्वभाव असतो. तर त्याच्यामुळे मेंटली तुम्ही डिस्टर्ब होत आहात. काय करावं कळत नाही आहे. आत्ताची सध्याची हेल्थची कंडिशन तुमची मेंटली डिस्टर्ब जास्त दिसते आहे. तुम्ही सत्य बघत नाही आहात किंवा काय करावं कळत नाही आहे. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत इमोशनल होत आहात, इमोशनली अटॅच होत आहात. तर त्यातून बाहेर येऊन स्वतःची ऊर्जा वाढवणं, एनर्जी वाढवणं, हीलिंग घेणं किंवा तुम्ही तुमच्या चक्रांवर काम करणं, ह्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. कारण पूर्णपणे जर तुम्ही डिप्रेस्ड होत असाल किंवा मेंटली प्रत्येकाच्या बाबतीत इमोशनल होत असाल, तर मग तुम्हाला थोडंसं तुमच्यावर काम करण्याची गरज आहे. जर केलं तर त्यामध्ये तुमच्या एनर्जीज बॅलन्स होतील. आत्ता सध्याची जी तुमची परिस्थिती आहे ती थोडीशी, तुम्ही ऑनलाईन जास्त काम करत असाल किंवा ऑनलाईन अशा काही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसत आहेत किंवा त्यावर तुमचा फोकस आहे, की तिथून काहीतरी विश फुलफिलमेंट्स आहेत. मग कोणत्याही बाबतीत असेल, जॉबमध्ये, करिअरमध्ये, रिलेशनशिप्समध्ये, की त्या बाबतीत थोडंसं सर्च करणे किंवा त्या गोष्टींवर लक्ष ठेवणे, की
आपल्या त्या विश फुलफिलमेंट कधी होतील वगैरे. पण इथे थोडंसं मग ते रिजेक्शनचं कार्ड येतं आहे. एकतर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही रिजेक्ट करत आहात किंवा तुम्हाला रिजेक्शन मिळत आहे किंवा तुम्हाला असं वाटत आहे. कारण हे जे रिजेक्शनचं कार्ड आहे त्यामध्ये तुम्हाला हे सगळं काही डेस्टिनीकडून किंवा डिवाईनकडून ह्या गोष्टी दिल्या जात आहेत, पण तुमचं त्याकडे लक्षच नाही आहे. तर त्याकडे थोडंसं लक्ष द्या, की इथून आपल्याला काय विश फुलफिलमेंट होणार आहेत आणि त्याप्रमाणे त्या गोष्टींवर काम करा. कारण कोणते तरी जे काही तुम्हाला मिळणार आहे त्या गोष्टीतून ते खूप छान आणि त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, सगळ्याच. पण तरीही तुमचे जे काही विचार आहे, थिंकिंग आहे त्या गोष्टीबद्दलची, ती चेंज होण्याची गरज आहे. त्यामुळे इथे एकतर तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीज रिजेक्ट करत आहात किंवा समोरून त्या रिजेक्ट होत आहेत तुमच्या विचारांमुळे. कारण यामध्ये हेल्थच्या बाबतीत किंवा इतर बाबतीतही जे काही तुम्ही लव्ह लाईफ आहे तुमची, त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या विचारांमध्ये किंवा एक काही वेळेला आपले चुकीचे ब्रेन पॅटर्न्स असतात किंवा आपण त्या गोष्टीकडे चुकीच्या विचारांनी बघत असतो. त्या विचारांमधून बाहेर येण्याची गरज आहे. काहीतरी चुकीच्या रिलेशनशिपमध्ये कधी-कधी स्टक होऊन जातो आपण. तर आपलेच विचार चेंज केले तर समोरच्याचेही चेंज व्हायला मदत होते. ह्या अशाही गोष्टी आहेत. थोडंसं इथे जस्टिसचं कार्ड आल्यामुळे कदाचित काही लीगल प्रोसेस वगैरे जर चालू असतील तुमच्या रिलेशनशिपमध्ये वगैरे, तर त्याही थोड्याशा स्लो होत आहेत. तुम्ही इन्व्हेस्टमेंट खूप केली आहे तिथे, पण तुम्हाला इक्वली गोष्टी मिळत नाही आहेत किंवा तुम्ही वाट बघताय की कधी ह्या गोष्टी मला मिळतील. तर असे जर काही टॉक्सिक रिलेशनशिप्स असतील किंवा टॉक्सिक थॉट्स असतील त्या रिलेशनशिपबद्दल, तर त्यातून बाहेर येण्याची वेळ आलेली आहे. कारण जेव्हा युनिव्हर्सचा काहीतरी कार्मिक लॉज वगैरे प्रमाणे तुम्हाला कर्माज मिळायला किंवा जस्टिस व्हायला सुरुवात होते, तेव्हा मग तुम्ही थोड्याशा तुमचे थॉट प्रोसेस चेंज करणं पण गरजेचं असतं. नाहीतर आता हे माझं कार्मिकच आहे, बहुतेक हे असं इथे दिसत आहे मला, की हे माझं कार्मिक आहे किंवा आता ह्यातून काही मिळूच शकत नाही या गोष्टीतून, यामध्ये स्टकच होणार आहे. हे असं थोडंसं इथे एनर्जीज दिसत आहेत. पण ठीक आहे, जरी याबाबतीत अशा एनर्जीज असल्या, तरी तुम्ही तुमच्या इतर गोष्टींमध्ये त्या फुलफिल करू शकता. कारण जिथे तुमचा आत्ता फोकस आहे, तिथे तुमच्या विश फुलफिलमेंट आहेत किंवा भरपूर काही गोष्टी मिळणार आहेत. पण तुमचे विचार तिथे चेंज करण्याची गरज आहे. करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप नेम, फेम, छान गोष्टी मिळत आहेत किंवा मिळू शकतात. पण इथेही थोडंसं आळस, कंटाळा किंवा झोपा काढणे ह्या एनर्जीज आलेल्या आहेत, की त्यामुळे तिथे पण ब्लॉकेजेस तयार होतात. तर असं न करता तुम्ही करिअरकडे जर छान लक्ष दिलं, तर तिथेही तुम्हाला छान प्रगती तुमची होऊ शकते. कार्ड्स छान आलेले आहेत. या ओव्हरऑल एनर्जीजमध्ये तुम्हाला थोडंसं तुमचं लाईफ एन्जॉय करणं किंवा हॅपीनेसमध्ये राहणं, हॅपीनेसकडे फोकस करणं, हॅपीनेसकडे जाण्यासाठी काय करता येईल, स्वतःला एक्सप्रेस करणं. जर तुम्ही खूप असं विचारांमध्ये अडकून पडत असाल, तर त्यातून बाहेर या. थोडंसं इंट्युशन पॉवर वाढवा, ती वापरा. जर तुम्ही इथे थोडंसं मेडिटेशन्स केले किंवा चक्रांवर काम केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वाढू शकतात आणि जिथे-जिथे तुम्हाला आत्ता प्रॉब्लेम्स किंवा स्टकनेस वाटत आहे, तिथे-तिथे तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह व्हायला सुरुवात होऊ शकते. तर ओव्हरऑल एनर्जीज ह्या आलेल्या आहेत. तुमच्याशी रेझोनेट होत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. नमस्कार. ज्यांनी 2 नंबर सिलेक्ट केलेला आहे, ग्रुप नंबर 2 सिलेक्ट केलेला आहे, त्यांच्यासाठी आता आपण टॅरोट कार्डच्या एनर्जीज चेक करूया. ओव्हरऑल तुमची जी एनर्जी आत्ता इथे आली आहे, ती थोडीशी कार्मिक किंवा जजमेंटची एनर्जी आलेली आहे, की सगळ्याच ओव्हरऑल एनर्जी आणि तुमच्या प्रत्येक एरियामध्ये म्हणजे जिथे-जिथे तुम्ही काही गोष्टी करायला जात आहात, कोणतं काम असेल, काही असेल, तर तिथे थोडंसं तुम्हाला काहीही हाती न लागणं किंवा प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम्स होणं, ह्या गोष्टी इथे दिसत आहेत. त्यामुळे तुमच्या अशा एनर्जीज आहेत, की हे जजमेंट जसं की आपण म्हणतो कार्मिक काहीतरी सायकल चालू असणं किंवा पास्ट कर्माजवर येणं किंवा ते कर्मा सॉल्व करण्याची वेळ येणं वगैरे, ह्या अशा गोष्टी इथे दिसत आहेत. कारण इथे आत्ता असं दिसत आहेत, की तुम्ही छोट्या-छोट्या अपॉर्च्युनिटीज प्रत्येक एरियामध्ये शोधण्याचा प्रयत्न करत आहात किंवा समोरच्या लोकांना त्या छानपैकी ऑफर करण्याचा प्रयत्न करत आहात.
प्रेम असेल किंवा फायनान्शियल अपॉर्च्युनिटीज असतील, ह्या छोट्या छोट्या अपॉर्च्युनिटीज मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. त्यातून तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत का किंवा मिळत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष आहे किंवा काहीतरी कुठून तरी गोष्टी होतील या अशा पद्धतीच्या एनर्जीमध्ये तुम्ही दिसत आहात. थोडंफार तुम्ही तुमच्या मुलांसाठी पण काळजीत असू शकता किंवा लव्ह लाईफमध्ये पण तुम्ही छान काहीतरी नवीन प्रेम शोधणं किंवा इतरांना देणं, ह्या अशा गोष्टी चालू आहेत आणि त्यातून तुम्हालाही काहीतरी बेनिफिट किंवा तुम्हालाही परत त्या गोष्टी मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. पण जेव्हा जेव्हा अशा काही निगेटिव्ह एनर्जीज किंवा तिथे काही काम नाही झालं तर थोडंसं तुम्ही मग डिप्रेशनमध्ये किंवा लो फीलिंगमध्ये जाणं वगैरे अशा गोष्टी इथे दिसत आहेत. कारण हेल्थ वाईज जर पाहिलं तर थोडंसं हेल्थ जी आहे म्हणजे आत्ता सध्या कदाचित तुम्हाला आरामाची खूप गरज आहे असं इथं दिसत आहे. पण तरीही बऱ्याच गोष्टी आधीपासून केल्यामुळे आत्ता थोडंसं त्या हेल्थवर निघत आहेत असंही दिसत आहे किंवा हे हेल्थचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे थोडेसे याच्यामुळे होत आहेत की कोणीतरी किंवा इतरांनी इतर लोकांचा सतत विचार करणे, कोण काय म्हणेल याचा विचार करून वागणे आणि किंवा मग इतरांचं सतत ऐकणे, निर्णय घेताना पण इतरांनी सांगितल्या त्याप्रमाणे निर्णय घेणे आणि मग त्यामुळे इतरांनी केलेल्या मॅनिप्युलेशनमध्ये अडकल्यामुळे किंवा इतरांचं ऐकून चुकीचे निर्णय घेतल्यामुळे थोडंसं धोके मिळण्याच्या एनर्जीज इथे आलेल्या आहेत आणि त्यामधून जे डिप्रेशन किंवा आजारपण आलेलं आहे ते इथे दिसत आहे. कारण हेल्थ वाईज थोडंसं यावर काम करण्याची तुम्हाला गरज आहे किंवा हार्टचे काही डिसीज असतील किंवा तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणाच्याही मॅनिप्युलेशनमध्ये अशा वेळी न येण्याची गरज आहे. ठीक आहे, बऱ्याच लोकांनी मॅनिप्युलेट केलं, त्यांचं ऐकून निर्णय घेतले, धोके झाले वगैरे. पण आता मग त्या एनर्जीज शरीरावर जर निघत आहेत, आजारपणात जर त्याचं कन्व्हर्जन होत आहे, तर मग आता तुम्ही काय करू शकता? तर अशा सगळ्या विचारांमधून मुक्त होणे. लोकं काय म्हणतील किंवा लोकांचा सतत विचार करणे, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे निर्णय ऐकणे, ज्यांनी तुम्हाला धोके दिले आहेत, त्यांच्याबद्दल विचार करणे, ह्या गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या आहेत. कारण आता परत जरी तुम्ही त्यांच्याकडे गेलात, तरी पुन्हा त्याच गोष्टी रिपीट होणार ना. तर ह्या गोष्टींमधून बाहेर यायचं आहे, की जेणेकरून तुमच्या हेल्थमध्ये छान इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात होईल. सेल्फ लव्ह करायचं आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात करायची आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, पण पटकन ह्या गोष्टी होत नाहीत. कारण ती हॅबिट गेलेली असते ना ब्रेनची, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची. पण थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ते करायला सुरुवात करायची आहे, की जेणेकरून तुमची हेल्थ सुधारायला तुम्हाला मदत होईल. जॉबच्या ठिकाणी किंवा जॉब, करिअर या ठिकाणी थोडंसं एनर्जीज ह्या एन्झायटी, डिप्रेशन किंवा मग काहीच काम होत नाही आहे, तिथेही त्रास होतो आहे, भांडणं होत आहेत लोकांबरोबर, या अशा एनर्जीज इथे आलेल्या आहेत किंवा त्यामुळे तुम्ही त्यावर खूप विचार करताय आणि त्यामुळे तुम्हाला रात्री झोपही येत नसेल वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत आहेत किंवा झोपेतसुद्धा त्याच गोष्टींचे विचार डोक्यामध्ये चालू असतात. तर हे न करता तुम्ही थोडंसं तुमच्या फायनान्सकडे फोकस करा, की आपल्याकडे फायनान्स कसा येईल, कोणत्या पद्धतीने येईल, त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. भांडणं किंवा त्याबद्दलचे जे काही डोक्यामध्ये चाललेले पण जे काही विचार असतील, तर ते थांबवा आणि तुमचा त्या गोष्टीवरचा फोकस पूर्णपणे तुमच्या मनीशी रिलेटेड गोष्टी किंवा पैसे कसे येतील आत्ता हातामध्ये, त्याकडे घेऊन जा, की जेणेकरून तुमचे फायनान्स वाढायला सुरुवात होईल. त्यामुळे हेल्थमध्ये पण इम्प्रूव्हमेंट होईल आणि जर लव्ह लाईफच्या बाबतीत जर पाहिलं, तर थोडंसं पुन्हा इथे पण मग तुम्ही एकटे पडल्यासारखे झाले आहात किंवा तुमच्यामुळे इतर लोकांना सुद्धा एकटं पडावं लागलं आहे, अशा पण एनर्जीज इथे येत आहेत. काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे तुमचे सगळे रिलेशनशिप्स असतील, लव्ह लाईफ असेल, यामध्ये प्रॉब्लेम्स आलेले आहेत. थोडंसं तुम्ही त्या गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेणं, न घेणं ह्या गोष्टी चाललेल्या आहेत, की आता ह्या लव्ह लाईफच्या बाबतीत किंवा कोणत्याही रिलेशनशिपच्या बाबतीत आता काय निर्णय घ्यावा? हा निर्णय घ्यावा की तो निर्णय घ्यावा? ह्या 2 डिसिजनमध्ये तुम्ही अडकलेले दिसत आहात किंवा फायनान्शियल बाबतीमध्ये. कारण जरी आपण रिलेशनशिप्स वगैरे म्हटलं, तरी जेव्हा फॅमिलीची जबाबदारी असते किंवा लव्ह लाईफ जरी असली, तरी फायनान्शियली जोपर्यंत तुम्ही छान नसता,
तोपर्यंत तुम्ही तुमची लव्ह लाईफ किंवा फॅमिलीच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडू शकणार ना. फक्त ह्या सगळ्या गोष्टींनी किंवा तिथे डिसिजन जेव्हा घेण्याची वेळ येते, तर तिथे तुम्ही सक्षम नाही आहात. थोडंसं असं इथे दिसत आहे किंवा 2 डिसिजनमध्ये सतत जगलिंग करत असता, की जेणेकरून त्या गोष्टी पण तुमच्या थोड्याशा मग इफेक्ट करतात तुमची लव्ह लाईफ वगैरे आणि त्यातून मग एकटेपणा येणं, इमोशनल होणं, रूडनेस येणं, ह्या पण गोष्टी होतात. तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणायचं असेल तर तुम्ही थोडंसं तुमची लाईफ एन्जॉय करायला सुरुवात करा. फॅमिलीबरोबर, पार्टनरबरोबर थोडंसं लवी-डवी नेचरमध्ये राहा. इथे आत्ता सध्या तुमच्या स्वतःवर काम करण्याची वेळ आहे. तुमच्या शरीरावर, तुमच्या मानसिकतेवर. तर त्या पण गोष्टी पुढे छान होतील. तुम्ही थोडंसं पॅशनेट झालं पाहिजे. तुमच्या वागण्यात, बोलण्यात, दिसण्यात, राहण्यात थोडंसं चेंजेस करा. कधी-कधी आपण आपलं जे काही राहणीमान आहे, खूप असं हे नाही, पण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जर तुम्ही चेंजेस केले, छान फ्रेश कपडे घालायला सुरुवात केली, छान राहायला सुरुवात केली, थोडंसं की आपण स्वतःला जर अट्रॅक्टिव्ह बनवलं, तर ऑटोमॅटिक आपला ऑरा, बाकीच्या एनर्जीज चेंज होतात. आपण हॅपी होतो, इतर लोक आपल्याला बघून हॅपी होतात आणि त्यामुळे ते विचार, त्या एनर्जी चेंज होतात. तर थोडंसं स्वतःच्या दिसण्याकडे, वागण्याकडे, बोलण्याकडे, अपीअरन्सकडे लक्ष द्यायला थोडंसं सुरुवात करा, की तिथे इम्प्रूव्हमेंट झाली तर तुमच्या लव्ह लाईफमध्ये थोडीशी छान इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. आणि यामध्ये ओव्हरऑल जे तुम्हाला गाईडन्स आलेला आहे, तो असा आहे, की हे जे सगळं काही तुमच्या लाईफमध्ये चाललेलं आहे, ते थोडंसं तुमच्यामध्ये बदल व्हावेत, ट्रान्झिशन व्हावेत, तुमच्या विचारांमध्ये असेल किंवा स्टक एनर्जीजमध्ये असेल. फक्त काही गोष्टी मागून होत नाहीत. तर त्यासाठी तुम्हीही काही गोष्टी कराव्या लागतात स्वतःसाठी, की सगळी जबाबदारी इतरांवर टाकून किंवा इतर लोकांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे. हे असं न करता तुम्ही पण तुमच्यासाठी काय करू शकता, हे थोडंसं बघण्याची गरज आहे. त्यानंतर इथे तुम्हाला युनिव्हर्सचं काहीतरी हेल्प मिळणार आहे किंवा युनिव्हर्सकडून तुम्हाला काहीतरी सांगणं आहे, की त्यामुळे तुम्हाला तुमच्या जे एंजल्स असतील किंवा युनिव्हर्सकडून पण हेल्प घेण्याची इथे गरज आहे, की जेणेकरून तिथे तुमचं काही योगदान आहे का? जसं नेचरमध्ये आपण झाडं लावू शकतो, प्राण्यांसाठी काम करू शकतो वगैरे, वगैरे. तर ह्या गोष्टी थोडंसं करायला सुरुवात करा. त्यांना अन्न देणं, झाडांना पाणी देणं वगैरे. तर अशा गोष्टींमुळे पण काही एनर्जीज तुमच्या चेंज होऊ शकतात इथे किंवा बर्ड्सना तुम्ही चारा ठेवू शकता, धान्य ठेवू शकता किंवा पाणी ठेवू शकता. तर ह्या गोष्टींनी पण एनर्जीज तुमच्या चेंज होतील. तुम्हाला तुमच्या थ्रोट चक्रावर म्हणजे बोलण्यावर थोडंसं काम करण्याची गरज आहे. कारण हा सगळा जो रूडनेस तुमच्यामध्ये येत आहे किंवा त्यामुळे इतर जण इफेक्ट होत आहेत किंवा त्यामुळे इतरांकडूनही तुम्हाला तशाच एनर्जीज मिळत आहेत. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावर, कुठे कसं काय बोललं पाहिजे, कोणत्या टोनमध्ये बोललं पाहिजे, कुठे काय बोललं नाही पाहिजे, ह्या पण गोष्टींवर लक्ष देण्याची आत्ता सध्या वेळ आलेली आहे. कारण ओव्हरऑल कदाचित तुमचं जजमेंट चालू आहे. ज्या काही गोष्टी आपण केलेल्या असतात, जगलेलो असतो आत्तापर्यंत, तर त्या एनर्जीजमध्ये चेंज होण्याची वेळ आलेली असते. पण आपण चेंज न होता सतत त्याच गोष्टींमध्ये राहतो, की माझ्या बाबतीत असं होतंय, तसं होतंय. तर असं न करता त्यात आपण काय चेंजेस करू शकतो, आपल्यामध्ये काय कमतरता आहेत, चुकीच्या गोष्टी होत आहेत आपल्याकडून, तिथे सुधारणा करण्याची गरज असते. कधी-कधी लोकांचं असं होतं, की नाही आम्ही असंच बोलतो किंवा मी अशीच बोलते वगैरे, वगैरे. तर त्यामुळे जर तुम्हालाच त्रास होत असेल, तुम्ही जे शब्द वापरताय बोलताना, कोणाशी बोलताय, हे भान ठेवणं पण बऱ्याच वेळेला गरजेचं असतं. इगोमध्ये जाऊन, बऱ्याच गोष्टींमध्ये जाऊन अशा काही गोष्टी आधी बोललेलो असतो किंवा बोलत असतो, की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्यावरच येऊन त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होत असतो. तर ह्या गोष्टी टाळा. त्यावर विचार करा. तुमच्या एनर्जीज नक्की चेंज व्हायला तुम्हाला मदत होईल. धन्यवाद. नमस्कार. ज्यांनी 3 नंबर सिलेक्ट केलेला आहे, ग्रुप नंबर 3 सिलेक्ट केलेला आहे, त्यांच्यासाठी काय एनर्जीज येत आहेत, त्या आपण बघूया. तर ओव्हरऑल एनर्जीज जर आत्ता इथे पाहिल्या, तर अशा एनर्जीज आहेत, की थोडंसं आत्ता सध्या तुम्ही कम्युनिकेशनवर काम करणं किंवा तुम्ही जे काही काम करत आहात, ते कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे.
अशा गोष्टी असू शकतात किंवा बोलण्याच्या माध्यमातून वगैरे तुम्ही जे काही काम करत आहात तर ह्या एनर्जीमध्ये तुम्ही आहात किंवा कुठून तरी कम्युनिकेशन येणं ह्या गोष्टी होत आहेत किंवा तुम्हाला कोणाशी तरी कम्युनिकेट करण्याची गरज आहे. आता यामध्ये कसं आहे की थोडंसं बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत ह्या ह्या गोष्टीमध्ये, जिथे तुम्ही हे जे काही बोलणं आहे होत नाही आहे आणि यामध्ये हे असं दिसतं की प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही आहे. कारण काही रुसवे-फुगवे असतील किंवा ब्रेन पॅटर्न्स असतील, नेहमी मी सांगते तसंच किंवा ह्या गोष्टीमध्ये खूप काही गोष्टी करायच्या आहेत, पण त्या होत नाही आहेत. खूप काही गोष्टी बोलल्या गेल्या आहेत, पण त्या तशाच हवेत राहिल्या आहेत. खूप काही गोष्टींबद्दल विचार केला गेला आहे, पण ते तसेच हवेत राहिले आहेत किंवा खूप काही सारी स्वप्न पाहिली गेली आहेत, पण ती तशीच हवेत राहिली आहेत. का तर त्याकडे बघायचंच नाही आहे किंवा कोणीतरी त्याकडे लक्षच देत नाही आहे किंवा यामध्ये अबोला आहे असंही दिसत आहे, की जेणेकरून आहेत तर सगळ्या गोष्टी खूप छान-छान, पण थोडंसं त्याकडे तोंड वाकडं केलेलं आहे किंवा बघायचंच नाही आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी यामध्ये करायच्या आहेत. पण यामध्ये तुम्हाला मग तुमच्या प्रायोरिटीज सेट करणं खूप गरजेचं आहे, की तुम्हाला नेमकं आधी काय करायचं आहे, मग काय करायचं आहे, हे सगळं असं प्रॉपरली गोष्टी झाल्या पाहिजेत. तुम्ही जर फक्त हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, अशा सगळ्या गोष्टी बोलताय, ठरवताय आणि जेव्हा करण्याची वेळ येते, तेव्हा मग त्या सगळ्या विस्कळीत होतात. कारण तुम्ही प्रॉपरली तो सिक्वेन्स मांडणं गरजेचं आहे ना, की हे झाल्यानंतर हे, हे झाल्यानंतर हे किंवा आधी हे, मग हे, मग हे. ह्या अशा काही गोष्टी सिक्वेन्सली ज्या करायला हव्या आहेत, त्याचा विचार न होत असल्यामुळे यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स होतायत असं दिसतंय आणि त्यामुळे अबोला येणं किंवा जे काही मेन टार्गेट आहे ते अचीव्ह न होणं, त्यामध्ये तुमचे जे काही शॅडो साइड्स आहेत त्या वर येणं, ह्या गोष्टी होत आहेत आणि त्यामुळे प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही आहे. तर तिथे ते होण्याची गरज आहे. तुमच्या किंवा ज्यांच्याशी ते होत नाही आहे त्यांच्या शॅडो साइड्सवर. आता इतरांच्या तर आपण नाही करू शकत, पण आपल्या आपल्या शॅडो साइड्सवर काम करणं अशावेळी गरजेचं असतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो काही फोकस आहे तुमचा तो अचीव्ह करण्यासाठी काय काय पद्धतीने काम केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही केलीच पाहिजे असं नाही आहे. त्यामध्ये काय प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात हेही बघणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक गोष्टी म्हणजे आता इथे एवढे सगळे जे कप्स इथे दिलेले आहेत, दिसत असेल तुम्हाला तर यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण सगळ्याच गोष्टींमध्ये खूप छान-छान गोष्टी नाही आहेत ना. काही ठिकाणी तुम्हाला तिथे लॉसेस पण होऊ शकतात. काही ठिकाणी काही चुका पण होऊ शकतात. तर त्या टाळणे समजून घेऊन शॅडो साइड्सवर काम करणे म्हणजे काय असतं, की तुम्ही जे काही करत आहात किंवा जे करायचं आहे किंवा तुमच्यामध्ये ज्या गोष्टी होत नाहीयेत, त्या तुमच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे, त्यामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बाजूला काढणे, त्यावर काम करणे आणि त्या करेक्ट करणे. हं. ह्या सगळ्या गोष्टी जर इथे व्यवस्थित झाल्या, तर मग तुम्हाला जे काही त्यामध्ये प्रॉपर फोकस आहे ज्या गोष्टीवर, त्या गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता ना. नाहीतर मग हे पण करायचं, ते पण करायचं, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. प्रॉपर त्याचा सिक्वेन्स नाही, कधीही काहीही करणं. तर मग यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि जे टार्गेट तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, ते होणार नाही. आणि मग तिथे खूप सारं काही मिळत असून, अपॉर्च्युनिटी मिळत असून किंवा तुमच्यामध्ये तेवढं टॅलेंट असूनसुद्धा मग ते वाया जाणार ना. त्या शॅडो साइड्सवर जर तुम्ही काम नाही केलं, तर तुमच्यामध्ये ते टॅलेंट असून किंवा तुमची तेवढी पात्रता असूनसुद्धा तुम्ही त्यापासून तोंड वळवताय किंवा तुम्ही ते बघत नाही आहात. तुमच्याच ज्या नको त्या गोष्टी आहेत, त्यांना तुम्ही असं धरून ठेवलेलं आहे, असं वाटतंय आणि चेंज व्हायचं नाहीये. अकॉर्डिंग टू मी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण मग असं जर केलं, तर ते जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे टार्गेट, ते मग कधीच अचीव्ह होणार नाही. मग थोडंसं मग आपलं असं हे होतं, की मग त्याच गोष्टींना ब्लेम करणं, की त्याच गोष्टी चांगल्या नाहीयेत किंवा माझ्याप्रमाणे नाहीयेत ना, मग त्या नकोच. हे असं थोड्याशा एनर्जीज इथे दिसत आहेत. तर त्यावर थोडंसं काम करा. तुमच्या बाजूने काही गोष्टी होण्याची कदाचित गरज आहे. कारण इथे तुमच्याच एनर्जीज अशा आलेल्या आहेत, की तुम्ही अबोला धरला आहात, तुम्ही रुसून बसला आहात किंवा तुम्ही त्या गोष्टींकडे बघत नाही आहात मुद्दाम. असंही इथं दिसत आहे किंवा तुम्हाला त्यावर काम करायचं नाहीये, की समोरूनच सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर असं होत नाही प्रत्येक वेळेला.
त्यानंतर हेल्थ जर तुमची बघितली तर यामध्ये लवर्सचं कार्ड आलेलं आहे, म्हणजे डिवाइन हेल्प आहे तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये. जर हेल्थ काही प्रॉब्लेम्स झालेले असतील किंवा काही, तर तुम्हाला डिवाइनकडून आता इतकं छान छान प्रेम आणि सगळ्या गोष्टी, न्यू बिगिनिंग्स वगैरे मिळत आहेत, की त्यामुळे तुमची हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे. तुम्ही मेंटली, फिजिकली सगळ्याच बाजूने तुमचा ऑरा असेल किंवा जे प्रेम तुम्हाला हवं होतं ते सगळं मिळायला लागलं आहे. किंवा कोणीतरी असं लाईफमध्ये आल्यामुळे, की लवर्स कार्ड आलेलं आहे ना, की त्यामुळे तुमची जी सगळ्या बाजूने हेल्थ आहे ती छान झालेली आहे किंवा युनिव्हर्सल लव्ह तुम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये, आणि त्यामुळे तुमची सगळीकडे अशी छान न्यू बिगिनिंग झालेली आहे. तर त्याकडे बघणं, त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करणं, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवणं हे खूप गरजेचं आहे, किंवा ज्या कोणामुळे ह्या गोष्टी होत आहेत त्यांच्या बाबतीतही ग्रॅटिट्यूड ठेवणं हे यावेळेला गरजेचं आहे. पण ओव्हरऑल एनर्जीज आत्ता सध्या तुमच्या रुसव्या फुगव्याच्या दिसत आहेत किंवा इगोइस्टिक पण दिसत आहेत. तर असं न करता ह्या गोष्टींकडे पण थोडंसं लक्ष द्या. सेल्फ लव्ह करण्याची गरज आहे. जरी सगळीकडून प्रेम मिळत असेल, तरी प्रत्येक वेळी समोरूनच आलं पाहिजे, हे असं न करता स्वतःही स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला छान पॅम्पर करणं गरजेचं असतं. तुम्ही जेवढं स्वतःवर सेल्फ लव्ह कराल, तेवढा तुमचा ऑरा पण छान राहतो आणि बाकीचेही प्रेम करतात, किंवा तुमच्यामुळे इतर लोकांनाही प्रेम मिळणं, त्यांच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट होणं, ह्याही गोष्टी होत आहेत किंवा असतील. तर त्यामुळे सेल्फ लव्ह करत राहणं यामध्ये गरजेचं आहे. कारण कधी-कधी कसं होतं, समोरून प्रेम मिळायला लागलं की आपण वाहवत जातो, आपणच करत राहतो प्रेम, किंवा सतत समोरूनच मिळावं अशी अपेक्षा असते आणि स्वतःवर प्रेम करायचं मग बंद करतो, स्वतःची काळजी करणं बंद करतो आणि समोरच्यावर ती जबाबदारी टाकतो, की त्यांनी ते केलं पाहिजे वगैरे. तर असं न करता जरी समोरून मिळत असेल तरी स्वतःही स्वतःवर प्रेम करायचं आहे, स्वतःवर काम करायचं आहे, की जेणेकरून समोरून पण सगळीकडून प्रेम मिळत राहील. आणि स्वतः स्वतःवर का काम करायचं आहे किंवा स्वतः स्वतःवर का प्रेम करायचं आहे, की जेव्हा आपण काहीतरी निगेटिव्ह आहोत, तेव्हा आपल्यालाच कळतं, की मग की अरे, आपण असे आहोत, आपण प्रेम आपल्याला मिळतंय तरी पण आपण आपल्यावर प्रेम करू शकतोय का? की जेणेकरून इतरांकडून अपेक्षा करतोय. तर ह्याही गोष्टी थोड्याशा लक्षात येतात. तुमचं जे काम आहे, करिअर आहे, हे थोडंसं खूप छान आहे. आत्ता सध्या त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे किंवा तुम्हाला नेम फेम मिळत असेल. अ, छान पद्धतीने कामसुद्धा चालू झालेलं आहे. कदाचित काहीतरी कामच तुमचं असं आहे, की तिथे तुम्ही इतरांना जज करणं, जज असाल, वकील असाल किंवा कोणत्यातरी गोष्टींसाठी जज करणं, तुमचे सर्टिफिकेट्स तिथे लागणं किंवा तुमच्या निर्णय, तुमचा जे काही त्या गोष्टींना एक आपण म्हणतो ना, किंवा कार्मिक अँगल, की कोणाचे तरी कर्माज तुम्ही हे करणं, किंवा तुम्ही सोशल मीडियावर पण काम करत असाल किंवा फेमस असाल, अशा ह्या एनर्जीज आहेत. पण यामध्ये आता नवीन-नवीन पण म्हणजे जे आहे त्यातच न थांबता नवीन-नवीन अपॉर्च्युनिटीज ज्या येत आहेत, तिकडेही लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याही बघणं, त्यावरही काम करणं गरजेचं आहे. तर करिअरमध्ये पण खूप छान कार्ड्स आलेले आहेत आणि तुमची जी लव्ह लाईफ आहे, त्या लव्ह लाईफमध्ये पण बहुतेक खूप सारे ड्रीम्स आहेत आणि परदेशातून कदाचित तुम्हाला अपॉर्च्युनिटीज हव्या आहेत किंवा परदेशात जायचं आहे वगैरे. रिलेशनशिपच्या बाबतीत असेल किंवा काही गोष्टींमुळे किंवा पुढचा विचार करून, सगळा विचार करून काही गोष्टी किंवा काही रिलेशनशिप्स रिजेक्ट केले जात आहेत, किंवा तुमच्या काही ड्रीम्समुळे वगैरे तुम्हाला रिजेक्शन येत आहे वगैरे, किंवा तुम्ही रिजेक्ट करत असाल, अशा एनर्जीज आहेत. पण यामध्ये फक्त ड्रीमिंग एनर्जीमध्ये न राहता थोडंसं इथे कमिटमेंट्स किंवा लग्न हे कार्ड आलेलं आहे छान छान, की त्या गोष्टी होऊ शकतात किंवा त्या करायच्या आहेत. हे असं कार्ड इथे आलेलं आहे. त्यामुळेच ओव्हरऑल ज्या एनर्जीत तुम्ही आहात ना, की आता सगळं काही खूप काही करायचं आहे, करिअर करायचं आहे, हेल्थ तर छान आहेच आहे, सगळीकडून छान प्रेम पण मिळायला लागलं आहे, किंवा कोणीतरी असं लाईफमध्ये आलं आहे, की त्याच्यामुळे ती लव्ह लाईफ असेल किंवा हेल्थ, मेंटल लाईफ, फिजिकल लाईफ ही इतकी छान झालेली आहे. तुम्ही सेल्फ लव्ह करायला शिकला आहात आणि ह्या पण ज्या एनर्जीज आहेत करिअरच्या वगैरे, तिथे पण छान-छान गोष्टी म्हणजे एका ठिकाणी ती एनर्जी छान झाली,
की आपल्या सगळ्या एरियामध्ये ती छान पसरते, छान सगळं व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ग्रॅटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर हे सगळं छान मिळत आहे लव्ह लाईफकडून, तर तुम्ही तिथे रिजेक्शनच्या याच्यामध्ये नाही जायचं आहे. तुम्हीही प्रेम करणं, तुम्हीही त्या सगळ्या गोष्टी करणं, अतिविचार न करणं पुढचा आणि कमिटमेंट्समध्ये येणं किंवा लग्नाचं कार्ड आलं आहे त्यामुळे होऊ शकतं तुम्हाला छान जोडीदार मिळणं किंवा छान रिलेशनशिप्स येणं, तुम्हाला छान स्थळं येणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. पण त्यामुळेच इथे हे कार्ड्स आलेले आहेत, की थोडंसं सिक्वेन्स वाईज जाण्याची गरज आहे तुम्हाला, की आधी हे, मग हे, मग हे असं प्रायोरिटीज ठरवून घ्या, की जेणेकरून तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स होतील. आत्ता सध्या तुम्हाला तुमच्या रूट चक्रावर काम करण्याची गरज आहे, म्हणजेच रूट्सवर काम करण्याची गरज आहे. तुमचे काय रूट्स आहेत ते शोधा, त्यावर काम करा. तुम्ही ते विसरले तर नाही आहात ना. त्या पद्धतीने राहणे, वागणे हे चालू करा. तुम्ही जसे आहात तसे राहा किंवा आत्ता सध्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी सीड्स पेरण्याची, बिया पेरण्याची गरज आहे, की जेणेकरून त्याची नंतर छान छान झाडं उगवतील, त्याला फळं येतील वगैरे. तर ह्याही एनर्जीज आहेत. काही मॅनिफेस्टेशन्स तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तर करायला सुरुवात करा, की जेणेकरून ते सगळ्या छान छान गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होतील. पण मग एवढ्या सगळ्या जर छान छान गोष्टी, एनर्जीज मिळत आहेत, तुमची तेवढी पात्रता आहे ते मिळवण्याची, तर मग यामध्ये डिस्टर्बन्स न आणता स्वतःच्या इगोने वगैरे किंवा त्या एनर्जीज डिस्टर्ब न करता त्यामध्ये सिक्वेन्सली काम करणं गरजेचं आहे. कम्युनिकेशनवर काम करणं गरजेचं आहे आणि थोडासा इगो वगैरे बाजूला ठेवून लव्हिंग एनर्जीमध्ये येणं, फार अति ड्रीमिंगमध्ये किंवा पुढचा फार विचार न करता नको नको म्हणजे छान छान गोष्टींना सतत रिजेक्ट नाही करायचं आहे. ज्या आपल्यासाठी छान आहेत वगैरे ह्या पण गोष्टींचा विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीने काम करायचं आहे. एनर्जीज चेंज करायच्या आहेत, की जेणेकरून ह्या सगळ्या ज्या छान छान गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळायला सुरुवात होतील. थोडंसं इथे शॅडो साईड्सवर काम करा. आपले इगो असतात. कधी-कधी आपण पटकन चिडणं, रागावणं, समोरच्याचं ऐकूनच न घेणं, ह्या गोष्टींमुळे कसं होतं आणि जज करणं. कारण आपलं काम पण असतं कधी-कधी तसं सतत ते जज करणं सगळ्या गोष्टींना वगैरे आणि त्यातून जो रिझल्ट येईल तोच खरा. पण युनिव्हर्समध्ये तसं नसतं. तर त्यामुळे जे तुम्ही जज करताय ते समोरच्याच्या बाबतीत ते खरंच असेल असं नाही आहे. त्यामुळे त्या एनर्जीतून थोडेसे बाहेर येणं गरजेचं आहे आणि स्वतःमध्ये काय गोष्टी थोड्याशा कमी पडतायत का किंवा कशावर काम करायचं आहे का? कारण तुम्ही जे जज करता बऱ्याच वेळेला ते अकॉर्डिंग टू यू, की तुम्ही जेवढं शिकला आहात, तुम्हाला जेवढं माहिती आहे, नॉलेज आहे, तेवढ्याच याने जज करता ना. मग हे कामाच्या ठिकाणी वगैरे चालू शकतं, पण जेव्हा तुम्ही लाईफमध्ये जगत असता, तेव्हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाचे वेगळे पॅटर्न्स असतात. ते त्यांच्या दृष्टीने बरोबर असतात. आपल्याला ते चुकीचं वाटत असतं. तर हे युनिव्हर्सच्या दृष्टीने ज्या गोष्टी बरोबर आहेत, त्या करणं कधीही बेस्ट राहतं. त्यामुळे इगो किंवा अबोला, कोणालाही जज करणं, ह्या सगळ्या गोष्टी सोडून छान ह्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये या, की बाकीच्या सगळ्या गोष्टी छान व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल, रेझोनेट होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.